दीपकभाई शतशत प्रणाम. बोला. द्वंद्व, मनातले द्वंद्व समाप्तच नाही होत. हे द्वंद्व या ज्ञानामुळे काय होतं की आपल्या द्वंद्व मनातलं बंद नाही होत. मन तर सांगतच राहणार नाही का, थंडी वाजते, थंडी नाही सांगणार की थंडी वाजते, गरम होतं आहे, चांगलं आहे, वाईट आहे, ते सांगणारच. आपण त्याच्यासोबत एकत्र राहायचं नाही, या स्वतःला वेगळं ठेवायचं. तर ज्ञानाने ती आपल्याला जागृती येते. किंवा मग दुसरा एक उपाय आहे बुद्धीचा. मन सांगेल खूप महाग आहे, नाही का, तो आपण सेल बघतो ना 40% सेल, तेव्हा बायकोला काय वाटतं किती स्वस्त आहे, आणि तुम्हाला काय वाटतं 60% खर्च. दोन्ही एकच आहे, पण दृष्टिकोन काय आहे की हे स्वस्त आहे, 40% कमी आहे. तेच आपण म्हणणार 60%चा खर्च वाढला. तो दृष्टिकोन पायात, डोक्यात मन सांगेल खूप वेदना होत आहेत, सांगायचं कमरेत नाही होत आहे, दुसऱ्या पायात नाही आहे, पोटात नाही, खूप चांगलं आहे ना, तेव्हा मन शांत राहील. थोडं जरासं कोणी बोललं, शब्द बोलले कोणी, अरे सुरी घेऊन तर नाही ना मारलं, चांगलं आहे ना, चला असं पॉझिटिव्ह बुद्धीने सेट कराल, तेव्हाही मनाची शांती राहील. ठीक आहे, धन्यवाद. जय सच्चिदानंद. हॅलो दीपकभाई. बोला. आपल्याला कोटी कोटी नमन. आत्मा काय असतो ते आपण सांगावे. आपल्या शरीराच्या आत कुठे असतो, कुठे नसतो ते विचारायला पाहिजे. हे केस वाढतात तिथे आत्मा नसतो, नख कापतो तिथे, नेल कटिंग, हेअर कटिंग करतो तिथे आत्मा नाही आहे. बाकी जिथे जिथे टच कराल ना, पेन होतं, तिथे तिथे साऱ्या शरीरात आत्मा आहे. आत्माचं आहे साऱ्या शरीरभर, फर्स्ट कवरिंगवर देहाचं आहे, बाकी पूर्ण आत्माचं आहे आतमध्ये. समजतंय आता तुम्हाला? अर्चना भौतुले. माझा हा प्रश्न आहे की मुलांच्यामुळे कुटुंबात खूपच सतत कलह होत असतात. मुलांच्यामुळे? ती मुलं करवतात का तुम्ही लोक करता? नाही, माझे भाऊ सुद्धा एवढी भांडणं करतात मुलांच्या कारणावर. नाही, मुलं काय करतात ते सांगा ना तुम्ही. ती मुलं काही खोटं बोलतात का, चुकीचं काम करतात, सगळ्यांना दुःख देतात? नाही, ती त्यांच्या मामी बरोबर दिवसभर भांडत असतात, उलट सुलट बोलतात. आता त्यावर उपाय करायचा आहे तुम्हाला. 2 उपाय आहेत. एक तर सगळ्यांना ज्ञान द्यायचं, घरातल्या मम्मी पप्पा सगळ्या मुलांना बरोबरच आणलाय मी. मुलांना सोबत नको, त्यांच्या मम्मी पप्पांनी यायला हवं. मुलांना येऊ द्या, चांगलंच आहे. आणि दुसरी गोष्ट, निरुमनच्या कॅसेट्स आहे का, आई वडील मुलांचा व्यवहार, 30 कॅसेट्स आहेत, रोज एक ऐकायची, एक महिन्याचा कोर्स. मुलांचे पप्पा आमच्या बरोबर नाही राहत. बरं. नाही पण मम्मी तर आली आहे का, मम्मी मुलींची? हो, ती माझ्या आई वडिलांच्या बरोबरच राहते. अच्छा. मुलगी तुमच्या जवळ राहते? हो, मुली माझ्या जवळ राहते. म्हणजे आता मुलीसोबत भांडण होतात का? नाही, त्या त्यांच्या मामा मामींच्या सोबत भांडत राहतात. मामा मामी सोबत? हा, पण आता किती वयाच्या मुली आहेत? 12 वर्षाची एक आहे. आणि मग ते मामा मामी मोठे आहेत ना? हो. मग मोठ्यानी भान ठेवायला हवं का छोट्यानी भान ठेवायला हवं? त्यांना कळत नाही ना. मग मामा मामींना सत्संगात घेऊन या उद्या आणि परवा. इथे कुठे राहतात, अमरावतीत? हो. अच्छा. मग एक असं काम करा, आई वडील मुलांचा व्यवहार पुस्तक घेऊन जा, पती पत्नीचा दिव्य व्यवहार पुस्तक घेऊन जा, प्रतिक्रमण, निजदोष दर्शन, भोगेल त्याची चूक, झाला तो न्याय, ॲडजस्ट एव्हरीवेअर, सगळी लहान मोठी पुस्तक घेऊन जा आणि मामा मामीनं सांगा वाचा मुलींना. आणि हळूहळू आम्ही लोक आलो होतो अमरावतीला, तेव्हा नव्हते आले? नाही. माहीत नव्हतं का? आता निरुमनचा रोज सत्संग पहा टीव्हीवर, दीपकबाईंचा येतो ना, तेवढं चालू करा घरामध्ये, मामा मामींना शांती लाभेल. आणि जमलं तर जेव्हा ज्ञानविधी असेल अडालजमध्ये तेव्हा घेऊन या सगळ्यांना, शांततेचं औषध लाभेल तिथे. हो. मी शंकरलाल विश्वकर्मा. पूज्यश्री, जे 5 आज्ञेमध्ये जे आहे ना शुद्धात्मा बघणे, ते तर बाहेर सगळीकडे असते, पण जसे घरात येतो तेव्हा फाईल नंबर 2 ला बघता क्षणीच ते स्लिप होऊन जाते, ते लक्षातच नाही राहत. म्हणजे वेगळे अभिप्राय आहेत त्यांच्या प्रती. ती अशीच आहे, आता असं बोलणार, असं म्हणेल, असं करेल, पैसे मागेल, अशीच आहे तशीच, किती अभिप्राय असतील त्यांच्यासाठी. त्या अभिप्रायांच्या मुळेच आपली जागृती बाजूला हटते. आणि बाहेरच्यांच्या सोबत काही रागद्वेष असत नाहीत म्हणून उंदरातील शुद्धात्मा दिसतो, कुत्र्यामधील शुद्धात्मा दिसेल, मांजरीतील शुद्धात्मा दिसेल, पण बायकोतला शुद्धात्मा नाही दिसणार, इतरांपेक्षा कमी. तो आपला अभिप्राय आहे, पिवळ्या चष्म्यातून पिवळंच दिसणार, आपली दृष्टीच. आता काय करायचं, अभिप्रायात 2 पार्ट्स आहेत, काही चांगलेही असतात, काही वाईटही असतात. तर जे अभिप्राय एकमेकांना दुःख देणारे आहेत, नेगेटिव्ह अभिप्राय आहेत, ते म्हणजे दुःख द्यायचं बंद करा. दुःखदायी अभिप्राय जे आहेत, अशी आहे, असंच म्हणणार, तसंच करणार, अशी वागेल, आता निगेटिव्ह अभिप्राय सगळ्यांना पुसणं चालू करा, प्रतिक्रमण चालू करा.
द्वेष वाटणारा जो परिणाम आहे त्याचं प्रतिक्रमण चालू करा. आणि प्रतिक्रमण करण्यासाठी जेव्हा बसाल तेव्हा 10-15 मिनिटं तेव्हा त्यांच्या शुद्धात्म्याला पाहून माफी मागायची की शुद्धात्मा भगवान फाईल 2च्या प्रती अशा प्रकारचा द्वेष वाटतोय, त्यासाठी माफी मागतोय, मला क्षमा करावी. त्यामुळे तुम्हाला शुद्धात्माही दिसेल. प्रतिक्रमण प्रत्याख्यान करत जायचं, आवरणं कमी होत जातील, तेव्हा हळूहळू शुद्ध दृष्टी, निर्दोष दृष्टी वाढत जाईल. काय? मी नमिता. बोला. माझा प्रश्न असा आहे की जेव्हा आपल्याला एखादा मोठा आजार असेल किंवा कोणत्याही एका मोठ्या आजाराने ग्रासलं जातं तेव्हा त्यात आपल्या मागच्या कर्मांचा, या जन्मातल्या कर्मांचं किती योगदान असतं त्यात? खरं तर ते पूर्वकर्मच आहे. पूर्वकर्माच्या कारणामुळेच तुम्हाला टोमॅटो सूप मिळालं आहे आणि टोमॅटो सूप तुम्ही जास्त प्यायलत, सगळं पूर्वकर्मामुळे. पण हे खाल्ल्यामुळेच आजार आपल्याला होतात शरीरात. अशा प्रकारे कर्मफळ पूर्वभावात, पूर्वकर्म पूर्वजन्मात केलं त्याला कर्मबीज म्हटलं जातं. आज जास्त खात आहात त्याला कर्मफळ म्हटलं जातं. आणि कर्मफळाच्या परिणामाने दुःख होत असतं. अशी कर्माची लिंक आहे. पण असं पूर्वकर्म असं म्हणजे हे कळत नाहीये, कारण आपण जेव्हा म्हणतो की या जन्मातले या जन्मात भोगावं लागतं, तर मग मागील कर्माचा कसा हिशोब बाकी? एक सिम्पल एक्झाम्पल देतो मी तुम्हाला. आता एखाद्या माणसाने 5,000 रुपये दान दिलं तर सगळे लोक त्याचा सन्मान करतील की नाही? म्हणजे हे बीज पेरलंय पूर्वजन्मात, त्या बीजाला फळ आलंय, दान दिलं गेलं, त्या दानाचं फळ आलंय, लोक सन्मान करतायत. म्हणजे या जन्माचं ह्या जन्मात फळ आलंय म्हटलं जातं. म्हणजे स्थूल कर्माचं फळ ह्याच जन्मात आलं आहे. पण सूक्ष्म जे कर्म आहेत, दान द्यायच्या वेळी आपण प्रायव्हेटली तपासणी केली तर काय म्हणतो, या सासरच्याने फुकटचं प्रेशर आणलं, नाहीतर एक पैसाही दिला नसता मी यांना. म्हणजे भाव बिघडले, त्या भावनेचं फळ दुसऱ्या जन्मात येतं. क्रियेचं फळ ह्याच जन्मात येतं, पण भावनेचं फळ दुसऱ्या जन्मात. पुढच्या जन्मात पैसाही नाही सुटणार. म्हणजे क्रिया जी आज होत आहे त्याचं पूर्वजन्मात बीज पेरलं होतं, म्हणून त्याचं फळ दान दिलं गेलं. दान देतेवेळी नवं बीज टाकलं, एक पैसाही द्यायचा नव्हता, त्याचं फळ पुढच्या जन्मात येईल. आणि जे दान द्याल त्याचं फळ ह्याच जन्मात भोगता येईल. लोक म्हणतील चांगला माणूस आहे, सन्मान करतील, बहुमान करतील. समजलं का आता तुम्हाला? हो, पण असं म्हणतात ना की तंबाखू खाण्याने, सिगरेट पिण्याने, दारू पिण्याने यामुळे विकार जडतात. ते हे कर्मफळ आहे आज. पण कर्मफळाच्या वेळी त्यानं सुधारावं, बीज सुधारायचं औषध घ्यायला हवं. त्याचं काय होतं की कर्माचं फळ समजा दारू पितायत, म्हणजे कोणी दारू पितात किंवा तंबाखू खातात किंवा बिडी पितात, सिगारेट पितात, तर ते कर्मफळ आहे. आता लोकांचं कसं असतं की त्याचा 20 वेळा ओढण्याचा हिशोब आहे. तर तेव्हा काय घडतं, सारा दिवस नवरा सिगरेट ओढत असेल तर बायको कटकट करत राहते, बंद करा, समजत नाही तुम्हाला, सुधारणच नाही, मी ओढणार जा. त्यामुळे एक्सटेन्शन होतं. उलट त्यांनी तर माफी मागायला हवी की दादा भगवान माझी चूक झाली आहे, ही चूकच आहे. त्यामुळे 20 ते 20 हिशोबात राहतील, हळूहळू 19 होतील, 18 होतील, करत करत 0 होतील, सुटतील मग. पण आता आपल्या चुकीमुळे एकमेकांसोबत रागद्वेष वाढतो, त्याचं एक्सटेन्शन करून घेतो आपण. म्हणून त्याची पद्धत समजून घ्यायला हवी की कशा प्रकारे या दोषानं धुवून टाकायचं आहे. कोणत्याही दोषाला धुवायचं असेल तर त्याची एक पद्धत आहे. म्हणजे हे दोष व्यसन कुसंगतीने जे घुसले आहेत त्यातून सुटकेचीही पद्धत आहे. आणि अशा प्रकारे आतून जागृती ठेवल्यामुळे हळूहळू कमी होतोच, निघून जाईल ते. काय कोणतेही आजार पण अनुवांशिकही असू शकतं का? ती अनुवांशिकता आपला हिशोब आहे, म्हणूनच आपल्या या घरात जन्म झाला. आपले वडील रागीट आहेत म्हणजे मीही रागीटच होणार असा नियम नाही. पण नंतर क्रोधी झालो तर बघा, बाप क्रोधी आहे म्हणून मुलगा क्रोधी झाला असा कायदा नाही आहे. तर मग बेट्याचा बाप ज्ञानी असेल तर मुलगाही ज्ञान व्हायला हवा ना. असं कुठे घडतं सांगा? म्हणजे या अनुवांशिकतेचा वेगळाच आहे हिशोब. कर्मांचं एखादं नैसर्गिकपणे हिशोब सगळ्या प्रवृत्तीचा आसपास जन्म घेतात आणि नंतर अमक्याच्या या कर्मांच्या हिशोबाने वडील आणि मुलाचा मेळ होतो. बाकी बऱ्याच बाबतीत प्रवृत्ती आपली वेगळीच असते, वडिलांची वेगळी असेल. म्हणजे अनुवंशिकतेचा खरं तर संबंध नाही. ते सख्खे परमाणू असलेले, सारखे परमाणू असलेले आसपास जन्म होतो त्यांचा. किंवा मग दुसऱ्या शब्दात सांगायचं तर रागद्वेषाचे परमाणू आसपास जन्म घेतात. धन्यवाद. जय सच्चिदानंद. बोला. मी शांतीलाल शर्मा. बरं, बोला. माझा प्रश्न आहे, आज सकाळी माझ्या मुलाने मला एक प्रश्न विचारला की माणसाच्या कर्माचे कलियुगात माणसाला आपल्या कर्माच्या अनुसार त्याचं फळ मिळते. समजा कोणी छोटा मुलगा असेल, म्हणजे तो छोटा लहान म्हणजे कुठलंही कर्म छोटासा आहे, तेवढ्याच रूपात कुठलंही कर्म नाही करत, त्याला मृत्यूदंड येतो, मृत्यू प्राप्त होते. तर मग कुठल्या प्रकारचं कर्म आहे? हे इटसेल्फ प्रूव्ह करतं की किती लहान मुलाच्या म्हणजे हार्टमध्ये होल असतं की नाही, लिव्हर डॅमेज असतं. त्यामुळे हा पूर्वभव प्रूव्ह होतो. म्हणजे आजच्या जन्मात काही, आज या जन्मात काही नाही केलं तरी पूर्वजन्माचं फळ मिळालं त्याला.
म्हणजे एक्झॅक्टली हेच आहे. या आयुष्यात आपण जे काही भोगत आहोत पूर्वजन्माच्या कर्माचं फळ त्यानुसार भोगावं लागतंय. पण हे कसे कळेल की त्याने पूर्वभवात काय म्हणजे इथे पूर्वजन्म प्रूव्ह झाला नाही. आता नाही त्याचे कर्म पूर्वचे कसे डिसाईड केलंय म्हणजे हे की या आयुष्यात तर केलंच नाहीये, प्रूव्ह झालं. तर मग प्रूव्ह होत आहे की पूर्वभावाचंच आहे. हे ह्या जन्मात ऍक्च्युली काय होतं ना, बघा ना, कोणी अपमान केला तर आपल्यात काय समता राहील का राग येतो? तेव्हा राग येतो ना. रागाच्या वेळी आपण बीज पेरतो. मग म्हणजे एकदाच येतो का 5 वेळा 7 वेळा येतो तो? किती भाव बिघडतात त्यासाठी. खूप मग एक भाव बिघडतात तेवढे लेयर्स वाढतात. म्हणजे एकदा क्रोध समोरच्याने एकदाच क्रोध केला, आपण 20 प्रकारची कर्म बांधून घेतली त्याच्यासोबत. मग यापासून सुटका कशी? असा कोणी अपमान केला, कोणी नुकसान केलं, हजबंड वाईफ मध्ये भांडण झालं, तर अशा प्रत्येक कार्याच्या मागे आपण कर्म बांधत राहतो. अशी 1,00,000 कर्म बांधली समजा, म्हणजे 1,00,000 कर्म दुसऱ्या जन्मात सुरू होतील, तेव्हा एका कर्माचं फळ येईल. दुसरे सारे संयोग जुळतील, दुसऱ्या कर्माचं फळ येईल. अशी 1,00,000 कर्म पूर्ण होतील तेव्हा त्याचं नाव मृत्यू. बरं, लाखापर्यंत तरी जावंच लागेल. 1,00,000 नाही, 10-10 लाख असतात, 50 लाखही असतात. मग हे कसं थांबावे? म्हणजे याचे कॅलिब्रेशन काय आहे? म्हणजे कसे लाख आहेत किंवा कॅलिब्रेशन तर किती जीवन जगत आहात लाईफ स्पेंडच्या आधाराने माहीत होईल. मूल लवकर मेलं तर कर्म बांधलं होतं कमी, आपल्यासोबत तेवढंच कर्म बांधलं होतं म्हणून मृत्यू येऊन निघून गेला तो, नाही का? एखादं दुकान असेल, ग्रोसरी स्टोअर, तेव्हा एक माणूस एकदाच त्याच्याकडून खरेदी करेल आणि एखाद्या वेळी एखादा माणूस तो वर्षभर त्याच्याकडून घेणं देणं माल घेत राहतो. असं होतं की नाही? होतं ना. म्हणजे या दुकानामध्ये जसे ग्राहक येतात तशी आमच्याकडेही मुलं येतात रागद्वेष असलेली. एवढा हा 3 महिन्यांचा हा हिशोब आहे, त्यामुळे 3 महिन्यात निघून गेला. आणि एखादा 30 वर्षांपर्यंत आपल्यासोबत राहील, नंतर जाईल लग्नानंतर मग. आणि दुसरा मुलगा तर लग्नच नाही करणार, आपल्या डोक्यावर 50 वर्षापर्यंत बसेल. म्हणजे हिशोब आहे कर्माचं बंधनात मुक्ती कशी होईल? त्याच्या बंधनाची सुरुवात कुठून होते? मीच शांतीलाल आहे, तिथे कर्माचं बीज आहे. मीच शांतीलाल मानलं की नंतर मुलाचा बाप मी आहे, नवरा बायकोचा मी नवरा आहे, या मान्यतेपासूनच कर्मबंधन सुरू होतं. तुम्ही खरोखरीचे शांतीलाल नाही, तुम्ही स्वयं आत्मा आहात. आणि आत्म्याला बायको असते का? नाही. म्हणजे आत्म्याला बायको नसते, शांतीलालला बायको आहे, शांतीलालला मुलगा आहे. तुम्ही समभावने निकाल करा बायकोचा मुलाचा, त्यामुळे तुमची नवी कर्म बांधली नाही जाणार, सुटका होईल. मग पण समभावने निकाल होतच नाही. मी आज म्हटलं होतं मुलाला इथे घेऊन येईन, पण आज आलाच नाही मुलगा. पण माझे वडील आलेत बघा, म्हणजे मुलगा नाही आला पण वडील आले. संयोग जुळला ते आले, नाही संयोग जुळला तर नाही, नंतर येतील. तुम्ही रागद्वेष करू नका, समभावने निकाल करा, शुद्धात्म्याकडे प्रार्थना करा. ठीक आहे. जय सच्चिदानंद. बोला. गुरुजी, जेव्हा मला कळायला लागलंय, माझ्या मनात एक विचार कायम येत असतो की जेव्हा मी स्वतःला बघते आरशात, तेव्हा मला माझ्याविषयी खूप घृणा वाटते, तिरस्कार वाटत असतो. असं का? काय नाव आहे तुमचं? वंदना सिंग. ऍक्च्युली तिरस्कार वाटण्याचं काही कारण नाहीये. कारण तिरस्कार वाटतो गुरुजी. हो, पण तिरस्कार का वाटतो ते चेक करा. काय पाहिजे तुम्हाला काय पाहिजे? तुमचं काही मत असेल, मला असं राहायचं आहे, असं नाही राहिलं पाहिजे, पण प्रवृत्तीच तशी नसेल तर तुम्हाला घृणा वाटत राहील. पण क्रोध खूप येतो. ते चुकीचं आहे ना स्वतःवरच. हो. तर मग त्याऐवजी बघा, ही आपली 9 कलमं आहे दादाजींची, एक पुस्तक आहे, ते वाचा, भावना सुधारेल जन्मोजन्म. त्यात दादाजी म्हणतात की समजा माझी वाणी कठोर निघत असेल तर मग मला द्वेष करायचा अधिकारच नाही, कारण आपल्याला समजून घ्यायला की पूर्वभावात बीज पेरली, त्याचं हे फळ आलंय. आता नवी बीज सुधारा. कसेही तर हे दादा भगवान कुणाच्या प्रती कठोर भाषा बोलू नये अशी मला शक्ती द्या, मृदू भाषा बोलण्याची शक्ती द्या, त्यामुळे बीज सुधारेल. द्वेष करण्यात काय अर्थ आहे? ते तर सुधारत नाही आणि आपण नवी बिघडवतो. हे आपण नाही का, हे लोक हे भजी बनवतात, भजी तेव्हा आधी 1 टाकली आणि काळी काळी करपली तर काय करतात? ती सुधारत बसतात का पुढची भजी सुधारतात. पण आपल्यासारखी एखादी स्वयंपाकात एक्सपर्ट असेल का? तुम्ही विचारूया दुसरीला, मावशीला, आंटीला विचार. नाही, तुम्ही जेव्हा शेव बनवायला जाता आणि पहिल्यांदा तळता शेव, तेव्हा सगळी काळी काळी जळायला लागते ना, तेव्हा सुधारायला जाता काही पुढची सुधारता? तुम्ही नवीन सुधारतो का जुनीच नीट करतो? तसंच एक कर्म फळाचंही आहे, त्यांना का सुधारण्याची मेहनत घेताय? कर्म बीज सुधारा. दादाजी हा सिद्धांत समजून चुकले होते, म्हणून 9 कलम. दादाजी म्हणतात मी 35-40 सालापासून हेच करतोय, एकही क्रिया सुधारायला गेलो नाही, भाव सुधारत राहिलो. साऱ्या दिवसात 25-25 वेळा आपले भाव सुधारायचे, त्यामुळे आपली वाणी शुद्ध व्हायला लागली, विचार, वाणी, वर्तन, साऱ्या चुका समाप्त व्हायला लागल्या आपोआप. पण पूज्यश्री, माझे भाव तर खूप चांगले आहेत.
हे भाव चांगले, या द्वेषाच्या भावाला चांगलं म्हणतात का? द्वेषही नाहीयेत नाही नाही, ही माझ्या. घृणा वाटते. चांगला भाव आहे म्हणजे तुम्ही तुमच्या बुद्धीने आता बघा तुमचे भाव चांगले म्हणताय आणि आपण निपक्षपातीपणे अभ्यास करायला हवा की घृणा का वाटते शरीराविषयी किंवा प्रकृतीविषयी किंवा वंदना सिंगसाठी. हां, ज्ञानाने जा आणि बघा चांगला माणूस बनण्यासाठी काय करावं, कोणालाही दुःख द्यायचं नाही अशी व्यवहाराची सुरुवात करा. क्रोधाने किंवा मोहाने किंवा मानाने किंवा लोभाने कोणाला दुःख द्यायचं नाही आहे आणि दुःख दिलं गेलं तरी दुःखी व्हायचं नाही आहे. तुम्ही वंदना सिंगला सांगा प्रतिक्रमण कर, त्यामुळे हळूहळू दोष कमी होत जातील. त्याची पद्धत चेक करा. कनकलता बोला. त्रिमंत्राचा अर्थ समजवावा आणि सामायिक कशा प्रकारे करावा. त्रिमंत्राच्या अर्थासाठी पुस्तक घ्या, एक त्रिमंत्र नावाचं आहे. 51 पानं आहेत त्यामध्ये, ती वाचा चांगलं नीट आणि सामायिक कसं करायचं ते समजून घ्या. बघा नाही का, क्रोध आला कधी नाही का, ताईने सांगितलं माझी वाणी दुसऱ्यांना दुःख देत राहते, आपला व्यवहार अगदी बिघडून जातो, मला खूप द्वेष वाटतो. पण द्वेष करण्यामध्ये अर्थच नाही. क्रोध आला समजा कुणाला किंवा कोणता क्रोध आला, त्या कशामुळे ते सगळं होत आहे ते सामायिकमध्ये चेक करायचं आहे. कोणत्या कारणामुळे आपण मनमानी करायला गेलो क्रोधाला, आपलं म्हणजे समोरच्याचं ऐकत नाही, आपली अपेक्षा पूर्ण होत नाही आहे, तेव्हा आपल्याला क्रोध येतो. म्हणजे कोणत्या कारणाने, अपेक्षा कारणाने, आग्रहामुळे शिवाय मनमानी करण्यामुळे, याला ते बघायचं सामायिकमध्ये. त्याला सामायिक असं म्हणतात. जय सच्चिदानंद दीपक भाई. बोला. मी भोपाळमध्ये ज्ञान घेतलं होतं, त्यानंतर मन भटकणं बंद झालंय आणि मला खूप आनंद मिळायला लागलाय आणि मी दिवसातून 3 वेळा आपला सत्संग बघत असते आणि माझ्या साऱ्या प्रश्नांची उत्तरं त्यात मला मिळतात. पण आज आसपास जेव्हा भ्रूणहत्या होते तेव्हा त्यासाठी काय करायला पाहिजे? आसपास म्हणजे आसपासचे शेजारचे का? म्हणजे जसे आपल्या परिचयातले किंवा इतर, मग त्यांना काय प्रतिक्रमण करण्यासाठी सांगायला पाहिजे? तसं काही करू नका, तुम्ही काही बोलू नका. त्यांना सत्संग आधी सांगा बघायला, टीव्हीवरचा सत्संग बघू द्या किंवा पुस्तकं द्या आणि प्रत्यक्ष सत्संगात येतील असा काहीतरी उपाय करा. कारण त्या गोष्टी समजणार नाहीत, त्यांना या नंतरच्या गोष्टी आहेत. आधी तर हा सत्संग समजू द्या, स्वतःची चूक होते, हे काहीतरी चुकीचं केलं, हे काम आहे असं समजेल तेव्हाच ते दोष स्वीकारतील. मग धुण्याचं आणि प्रतिक्रमण सांगू शकतो त्यांना. त्यासाठी त्यांनी सत्संगात यावं असं करा. किंवा जर कोणी म्हणालं मला ॲबॉर्शन करायचं आहे तर त्यांना सांगायचं तुम्ही एक उपाय कराल का, या सत्संगात जाऊन विचारा. मग तुम्ही त्यांना इकडे घेऊन या, मग विचारतील आम्ही ॲबॉर्शन करू का नका करू, ते आम्ही सांगू त्यांना. कारण एका मुलाचा खून करण्या एवढाच हा गुन्हा आहे. नाही, 3 वर्षांच्या मुलाचा खून केला तर पोलीस पकडतील की नाही? मग 3 वर्षाचा 3 महिन्यांचा नसेल का? मग 3 महिन्यांचा 3 दिवसांचा नसेल का? मग ते मूल 3 वर्षासारखंच आहे म्हणून त्याचा खून नाही केला पाहिजे, त्याचा मर्डर नाही केला पाहिजे. ही खूप मोठी जोखीम आहे. खूप मोठं वैर बांधलं जात आहे, त्यासोबत हिशोब बांधला जातो आहे आणि संसारात तुम्ही भटकत राहाल. मग त्यासाठी एवढंच करायचं, त्यांना सत्संगात आणा, सत्संगातून समजवू तेव्हा समजतील ते. जय सच्चिदानंद. दीपक भाई नमस्कार करते आपल्याला. माझा प्रश्न आहे की शरीर आणि आत्म्यात शाब्दिक मी जाणते की मी भिन्न आहे, पण अर्थात अनुभवास नाही आहेत. म्हणजे मी दिवसभर असं म्हणजे देहाचाच विचार करते. ज्ञान घेतलंय तुम्ही? नाही घेतलंय. हा, मग ज्ञान घ्या आधी, मग नंतर. चंचला वेगळी आहे, तुम्ही शुद्धात्मा, ती जागृती राहील आणि हळूहळू स्वतःचे दोष दिसणं चालू होईल. मग दोषांपासून मुक्ती, तीच वेगळेपणाची जागृती. समोरचा निर्दोष दिसेल आणि चंचलाचे दोष दिसतील तुम्हाला, त्या जागृतीलाच वेगळेपणाच्या जागृतीची सुरुवात म्हटली जाते. आणि कुटुंबाच्या प्रती आणखी अनेक वेळा सगळा मोह जास्त वाटत राहतो. तो राहू द्या, त्याला धक्का लावू नका. याच मोहामुळे दुःख नाही द्यायचं, तिथून सुरुवात करा. दुःख दिलं गेलं मुलांप्रती, पतीप्रती किंवा सासूच्या प्रती मोहामुळे, म्हणजे मोहाच्या कारणामुळे दुःख दिलं गेलं तर प्रतिक्रमण करा. त्यामुळे मोहही कमी होत जातील आणि दोषही कमी होत जातील. आणि शरीरात जे रोग वगैरे होतात त्यावेळी, मग शरीराला ज्या वेदना होतात तेव्हा म्हणजे तेव्हा आत्मा भिन्न नाही भासत. त्यासाठी ज्ञान घ्यायची गरज आहे. ज्ञान घेतल्यानंतर तुम्हाला जागृती मिळेल कसं वेगळं राहायचं. थँक्यू. प्रणाम दीपक भाई. त्या जीवनाची आणि मृत्यूच्या खेळात त्या डिटेलमध्ये लिहिलंय, त्याचे म्हणजे कारण काय आहे त्याचं? कारण तर असं आहे की नाही का, आपण कपडे शिवतो ना, असा लेंगा झब्बा सगळं शिवतो आणि शर्ट पॅन्ट शिवतो, कधी ना कधी फाटणार की नाही फाटणार. एखादा
3 वर्षात फाटेल, एखादा 2 वर्षात फाटेल, एखादा 5 वर्षही टिकेल. म्हणजे जन्म झाला तर मृत्यू होणारच होणार आहे बघा. ते आयुष्य कर्माचा तो हिशोब आहे. कॉटनचा असेल तर 2 वर्षात फाटेल, टेरिकॉट असेल तर 5 वर्षात. म्हणजे असा कर्मांचा हिशोब आहे. आपण कर्म कशा प्रकारचं घेऊन आलो आहे. कोणी 25 वर्ष जगेल, कोणी 50 वर्ष, कोणी 80 वर्ष जगेल, कोणी 100 वर्षही पूर्ण करेल. आपल्या कर्मांचा हिशोब कर्म पूर्वजन्मात बांधले आहेत आणि आयुष्य कर्माच्या हिशोबामुळेच आयुष्य कर्माच्या हिशोबानेच त्याचं जीवन निश्चित होतं. मृत्यू हे हिशोबामुळेच येतो. आणि जसे उत्तराखंडचे कांड झाले होते, चेन्नईमध्ये चालू आहे, या सगळ्याच्या मागे काय कारण आहे? त्याचं काय आहे, ही कर्म 2 प्रकारची आहेत. एक इंडिव्हिज्युअल कर्म आहे आणि दुसरं सामूहिक कर्म असतं. बघा आता आज ही 2000 माणसं एकच गोष्ट ऐकत आहेत, सर्वांचं शुभकर्म बनलं आहे. मग पण एखादा जर बघा फॅक्टरीवाला भांडण करत असेल, 1-2 मॅनेजरला फेकून द्या, तेव्हा हे भांडण करणारे एकत्र येऊन सामूहिक कर्म बांधतात. हे करणारे करवणारे सारे मिळून सामूहिक आहे. म्हणजे जेव्हा 2000 माणसं जेव्हा घोषणा देतात ना, फॅक्टरीच्या मालकासमोर उपोषण करतात ना, त्यावेळी 2000 माणसं वाईट कर्म बांधतात. ते सामूहिक कर्म बांधतात. आणि सामूहिक कर्माचं फळ येतं तेव्हा समूहात येतं. तेव्हा एकाच जहाजात सगळे जातील आणि काही एवढं संकट येईल की मग ते सगळे सामूहिक भोगावं लागेल. नाही, क्रिकेट बघतात ना, 2-2 लाख माणसं समूहात भाव बिघडवतात. येत नाही त्याला, का घेतला, मारलं पाहिजे, बाहेर काढा, भाव बिघडतात. मग टी व्ही बघताना किती सामूहिक कर्म बांधत असतात. सगळे सारखे बघून समूहात कर्म बांधतात. आधीच्या काळी एक बैलांची फाईट असायची ना, सगळे लोक ओरडायचे, मारा मारा त्याला मारा. तर असे सामूहिक कर्म बांधतात. आणि सामूहिक कर्माचं फळ जेव्हा येतं तेव्हा समूहातच येतं. एखादं घर पडतं तेव्हा त्यात राहणारे सगळे सोबतच मरतात, मग सोबतच किंवा दुःखी होतात. म्हणजे सगळ्यांचं सामूहिक कर्म बांधतात. आपण तर असं समजून घ्यायला हवं की एक निश्चय करायला हवा, कोणाला दुःख देणं बंद करायचं. कारण दुःख देण्यामुळेच सगळ्या प्रकारची दुःख आपल्याला भोगावी लागतात. पाण्यामुळे किंवा खाण्यामुळे किंवा अग्नीमुळे, भाजण्यामुळे किंवा कधी ॲटम बॉम्ब फुटल्यामुळे सगळ्यांना मरावं लागतं. अशी सगळी कर्म दुःख देण्यामुळेच येतात. कोणाविषयी निगेटिव्ह बोलाल, कोणाप्रती अभाव तिरस्कार कराल, कोणाचा द्वेष कराल आणि कोणी वाईट कर्म केलं तर त्याच्याप्रती अभाव तिरस्कार कराल, तर तुम्हाला त्याच्या हिशोबाच्या बंधनात अडकावं लागेल. म्हणून दुःख द्यायचा भाव बंद करा. सगळ्या प्रकारची निगेटिव्हिटी बंद करा. विराधना, तिरस्कार, दोष, अपराध, हिंसा, सगळ्या प्रकारचे गुन्हे बंद करा. तिथून सुरुवात केली तर तुमचं जीवन चांगलं होईल आणि तुम्ही कोणत्याही गुन्ह्यामुळे दुःखी होणार नाही, कोणत्याही कारणामुळे दुःखी होणार नाही. बघा. धन्यवाद.